हॅलो, नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. आज आपण बनवणार आहे एकदम टेस्टी. तर ही भाजी न खाणारे सुद्धा आवडीने खातील, नाक मुरडणारे पण आवडीने खातील. या पद्धतीने जर तुम्ही भाजी बनवली तर एकदम सोप्या पद्धतीने आणि मोजक्या साहित्यातून आज आपण भाजी बनवणार आहे भेंडीची. तर अजिबात चिकट न होता एकदम अशी सुटसुटीत भेंडीची भाजी बनवणार आहे. त्याच्यासाठी आपण एक पाव किलो भेंडी घेतलेली आहे आणि ही भेंडी इतकी कवळी आहे की एकदम अशी कवळी कवळी भेंडी आणि ताजी ताजी भेंडी आहे. मार्केटमधून आल्या आल्या लगेच मी भाजी बनवत आहे. तर आताच मार्केटमधून आणली आणि तासाभरात मी भाजी बनवलेली आहे भेंडीची. तर ही भेंडी आणल्याच्या नंतर याला स्वच्छ 2-3 पाण्याने मी स्वच्छ धुवून घेतले आणि धुतल्याच्या नंतर असं एकदम असं बारीक आपल्याला काप करून घ्यायचे आहेत. एकदम असं बारीक बारीक करायचे, एकदम जाड न ठेवता आपल्याला एकदम असं बारीक कट करून घ्यायचं आहे. मोजक्याच साहित्यातून आपण भेंडीची भाजी बनवणार आहे. 2-3 साहित्यातून एकदम असा सोप्या पद्धतीने ज्याला कुणाला ही भाजी आवडत नसेल तर एक भाकरी जास्त खाल तुम्ही या पद्धतीने जर भेंडीची भाजी बनवली तर अजिबात तुम्हाला चिकट ही भाजी होणार नाही. एकदम अशी सुटसुटीत भाजी होणार आहे. जास्त कुणाला चिकट भाजी भेंडीची आवडत नाही तर एकदम अशी सुटसुटीत आपण भेंडीची भाजी बनवणार आहे. तर भेंडी पूर्ण असं बारीक एकदम अशी कट करून घेतली. आता याच्यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार याच्यामध्ये तिखट घालायचं आहे. तर हिरवी मिरची आणि लसूण मिक्सरला फिरवून घेतलं. इकडं पॅनमध्ये आता आपण भेंडी फ्राय करूया, म्हणजेच भाजून घेऊया. भेंडी पॅनमध्ये टाकल्याच्या नंतर तर आपल्याला लगेच याच्यामध्ये तेल घालायचं नाही. तर 1-2 मिनिट असंच आपल्याला परतून घ्यायचं आहे बिना तेलाची अशीच. जर तुम्ही याच्यामध्ये लगेच तेल घातलं तर पूर्ण चिकट भेंडी होते. तर एकदम अशी कोरडी आपल्याला भाजून घ्यायची आहे. बघू शकता एकदम अशी कोरडी झालेली आहे. एकदम अशी सुट्टी सुट्टी झालं की आपल्याला याच्यामध्ये एक पळी तेल घालायचं आहे. तेल घालून पुन्हा आपल्याला हे मिडियम गॅसवर आपल्याला भाजून घ्यायचं आहे. भेंडी बघू शकताय एकदम अशी सुट्टी सुट्टी झालेली आहेत एकदम अशी. तर बघू शकताय अजिबात याला चिकटपणा राहिलेला नाही, तर पूर्ण अशी कोरडी झालेली आहे. तर आता त्याच पॅनमध्ये मी इकडं एक पळी तेल घेतलेलं आहे. अर्धा चमच जिरं घेतलेलं आहे, जे आपण मिक्सरला ठेचा वाटला होता लसूण मिरचीचा, तर याच्यामध्ये घालायचं आहे. तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकताय. मी हिरवी मिरचीच घालते, लाल तिखटाचा वापर करणार नाही. तर हिरवी मिरची घालून पुन्हा छान याला एकजीव करायचं आणि तेलामध्ये छान आता हे आपला ठेचा आहे ते फ्राय होऊ द्यायचा आहे. मस्त आपला भाजल्याच्या नंतर ठेचा याच्यामध्ये घालायचा आहे. एक टॅमॅटो बारीक चिरून घेतलेला टॅमॅटो घातलेला आहे. तर एकदम बारीक चिरून घ्यायचं आहे. आता हे टमॅटो आपल्याला मऊ होईपर्यंत परतून घ्यायचं आहे. टमाटर मऊ होण्यासाठी आपण लगेच याच्यावर मीठ टाकून घेऊया. तर हळद घातलेली आहे आणि चवीनुसार याच्यावर मीठ घातलेलं आहे. टमॅटोवर मीठ घातल्यामुळे कसं टमॅटो लगेच मऊ व्हायला मदत होते, म्हणून मी अगोदरच मीठ घातलेलं आहे. तर बघू शकताय फक्त 1 मिनिटामध्ये टमॅटो पूर्ण विरघळलेला आहे मिठामुळे. तर मिठामुळे लगेच टमॅटो विरघळते म्हणून मी लवकर मीठ घातलेलं आहे याच्यामध्ये. तर छान आता हे विरघळलेलं आहे टमॅटो. तर आपण परतून तेलामध्ये परतून भेंडी ठेवली होती ती याच्यामध्ये घालायची आहे फोडणीमध्ये. आता छान हे एकजीव करून घ्यायचं. भेंडी फोडणीमध्ये आता एकजीव करून घेऊया. गॅस एकदम मिडियम आहे. आपल्याला 2च मिनिट याला वाफ द्यायची आहे. 2 मिनिटाच्या वर नाही, फक्त 2 मिनिट वाफ द्यायची आहे. भेंडी आपण भाजून घेतल्यामुळे अगोदरच मऊ झालेली आहे. फक्त आपल्याला 2 मिनिट फोडणीमध्ये वाफ देऊन घ्यायची आहे. पूर्ण एकजीव करून घेतलेला आहे. आता ही मस्त भेंडी आपली मऊ झालेली आहे. आता आपल्याला याच्यामध्ये घालायचा आहे शेंगाचा कूट. तर मी शेंगाचा कूट घातलेला आहे अर्धी वाटी. तर मस्त याच्यामध्ये आता अर्धी वाटी मी शेंगाचा कूट घालून मिक्स केलेला आहे. आता हे छान एकजीव करूया आपण शेंगाचा कूट घालून. पुन्हा 1-2 मिनिट आपण परतून घेऊया भेंडी. तर बघू शकता एकदम मऊ आणि सुटसुटीत अशी भेंडीची भाजी झालेली आहे. तर अगदी सोप्या पद्धतीने भेंडीची भाजी, प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत असते भेंडीची भाजी बनवण्याची. तर या पद्धतीने तुम्ही नक्की भेंडीची भाजी बनवून बघा. नक्की तुम्हाला आवडेल ही या पद्धतीने भेंडीची भाजी बनवलेली. कुणाला चिकट भाजी आवडत नाही, ज्याला चिकट कोणाला भाजी जर जास्त आवडत नसेल तर या पद्धतीने भाजी केली तर 100% सांगते तुम्हाला भेंडीची भाजी आवडेल. कशाबरोबर खा तुम्ही, अप्रतिम चव लागते भेंडीची भाजी. अवघ्या मोजक्या साहित्यातून आपण भेंडीची भाजी बनवलेली आहे. एकदम टेस्टी. भाकरीबरोबर खा, चपातीबरोबर खा,
एकदम अशी टेस्टी लागते. आहे ना एकदम सोपी पद्धत. तुम्ही पण नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका.